नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात युवा राज्य न्यूज चॅनल. आपल्यासोबत आज आहेत अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतात ते कशा प्रकारे हँडल करतात. आपण त्यांच्याशी या सर्व विषयावरती चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या शोमध्ये. नमस्कार. सर्वप्रथम सर, तुम्ही हे जे विद्यार्थीमध्ये सेनेमध्ये कसा प्रवेश केला? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संघटना आहे. आम्ही ज्यावेळेस 2022ला विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो, ज्यावेळेस कॉलेज कॅम्पसमध्ये काही इश्यू झाले होते आणि त्या इश्यू सोडवण्यासाठी एका विद्यार्थ्याकडून तो इश्यू सॉल्व्ह होत नव्हता, तर त्यावेळेस मित्रा थ्रू विद्यार्थी परिषदेचा संपर्क भेटला आणि विद्यार्थी परिषदेसोडून आमच्या मागण्या किंवा आमचे जे काही प्रश्न होते ते सॉल्व्ह झाले. मग आम्हाला पण चांगलं वाटलं आणि विद्यार्थी परिषद तेव्हापासून आमचा संपर्क झाला. या विद्यार्थी परिषदेमध्ये येण्यामागे काही प्रेरणा होती, कोणाचं मोटिवेशन काय असं होतं का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये येण्याची प्रेरणा असं आहे की कॉलेज वगैरे करत असताना काही मित्र संघटनेमध्ये जबाबदारीवर होते आणि ते काम करणारं आम्हाला आवडायचं. ते वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज राहायचे, त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं एक वेगळी इमेज होते, ते आम्हाला आवडायचं. त्या थ्रू मग आम्ही त्याच्या थ्रू विद्यार्थी परिषद संपर्कात गेलो आणि कामाला सुरुवात केली. जेव्हा ही पहिल्यांदा तुमच्या अंगावर ही नेतृत्वाची जबाबदारी आली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? विद्यार्थी परिषदेची जबाबदारी 2023ला MGM कॉलेज अध्यक्ष अशी मला भेटली. त्यातला एक प्रसंग असा आहे की सहज विद्यार्थी परिषदेचा एक पूर्णवेळ कार्यकर्ता असतो, तो प्रवास वगैरे करत असतो प्रत्येक कॉलेज कॅम्पसला, आणि सहज मित्रासोबत असताना तो आम्हाला भेटला आणि चर्चा वगैरे झाली, परिषदेची माहिती वगैरे झाली. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर कार्यकारिणी चालू होता. प्रत्येक कॉलेज कॅम्पसला एक विद्यार्थी परिषदेची कार्यकारिणी असते. मग त्या थ्रू त्यांनी म्हटले की तू कॉलेजचा अध्यक्ष राहशील. अध्यक्षमध्ये थोडंसं चांगलं वाटलं, मोटिवेशन वाटलं आणि वेगळीच इमेज आपली तयार होईल असं पण वाटलं. मग विद्यार्थी परिषदेची नांदेड महानगर कार्यकारिणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस MGM कॉलेजचा अध्यक्ष ही मला जबाबदारी भेटली. म्हणजे हे जे अध्यक्षपद निवडतात त्यामध्ये इलेक्शन्स होतात काय, असं म्हणजे हे लेवल्स कशा असतात? याची लेवल अशी की काही जे कार्यकर्ते असतात त्यांच्यासमोर काम करणारे वगैरे किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये जो पूर्णवेळ कार्यकर्ता असतो आणि काही नांदेड महानगरमंत्री वगैरे नगरमंत्री वगैरे असे असतात, ते निवड इलेक्शन काय होत नाही, पण तोच बघतो की हा कार्यकर्ता काम करू शकतो का, त्याच्यावर विश्वास ठेवू, तो कार्यकर्ता घडला पाहिजे, त्याला आपण तयार करू, समाज हितासाठी काम करण्यासाठी या राष्ट्रहितासाठी काम करण्यासाठी आपण त्याला घडवायचं आहे, अशा उद्देशानं ते जबाबदारी देतात. जसं की तुमची अखिल भारतीय पूर्ण सेना आहे, विद्यार्थ्यांच्या कोणत्या मुद्द्यावर काम करते? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही 9 जुलै 1949 पासून स्थापना झाली आणि विद्यार्थ्यांच्या व शैक्षणिक समस्या आणि सामाजिक गोष्टीवर काम करणारी संघटना आहे. ज्ञानशील आणि एकता या त्रिसूत्रावर ही परिषद काम करते. आजच्या विद्यार्थ्यांच्या ज्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या कशा आहेत? म्हणजे विद्यार्थी जीवनातील समस्या आता जर बघितलं गेलं तर काही शैक्षणिक समस्या पण आहेत आणि त्यासोबत सोशल मीडिया वगैरे ही पण एक समस्याच बनलेली आहे. विद्यार्थी परिषदेने स्क्रीन टाईम टू ॲक्टिव्हिटी टाईम, स्क्रीन टाईम टू प्ले टाईम, स्क्रीन टाईम टू रीड टाईम असं एक कॅम्पसवर एक ॲक्टिव्हिटी पण चालू केली आहे. आज बघितलं तर आज विद्यार्थी सोशल मीडियाच्या याच्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्याचा स्क्रीन टाईम जो आहे मोबाईल वगैरे वापरण्याचा तो 6-6, 7-7 तास प्लस आहे. आता जसं की आपण बघतो तर खेड्यातले काही विद्यार्थी असतात, काही शहरी विद्यार्थी असतात, ते दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये काय फरक असतो का? म्हणजे त्यांच्या समस्यांमध्ये की सगळ्यांच्या सेमच समस्या आहेत? विद्यार्थ्यांच्या समस्यामध्ये मोस्ट ऑफली समस्या शैक्षणिक समस्यामधून ग्रामीण भागात पण येतील आणि शहरी भागात पण येतील, पण त्यामध्ये ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील समस्यामध्ये आपल्याला थोडंसं वेगळं पण दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिस्टन्सची समस्या आहे, अंतराची, ग्रामीण भागातून त्याला इथं यायचं ती एक समस्या आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही अशी पण एक समस्या आहे. त्याचबरोबर डिजिटल माध्यम जे आहे ते ग्रामीण भागापर्यंत अद्यापही पोहोचले पण जसं शहरी भागात आहे तसं पोहोचलेलं नाही, ही कमतरता आपल्याला दिसून येते. आता जसं की आपण बघतो, जसं की आता कोणी जर खेड्यातून आलेला असेल तर त्याला पूर्ण म्हणजे खेड्यामध्ये बरोबर नेटवर्क सिस्टम नसते, तर त्यामुळे ते डिजिटल पोहोचू शकत नाही तिथपर्यंत. मग असं तुम्हाला असं काय वाटतं की तिथं आपण दुसरी सिस्टम कोणती तरी लागू करावी जेणेकरून त्यांना पण सोयीस्कर होईल? ग्रामीण भागातील डिजिटल माध्यमातून शिक्षण देणं हे आज फक्त क्लासमध्ये डिजिटल बोर्ड लावला म्हणजे डिजिटल शिक्षण नाही.
त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला इंटर्नशिप काय आहे, अशा जे काही गोष्टी आहेत नवीन नवीन जे शहरी भागात माहीत आहेत ते ग्रामीण भागामध्ये माहीत नाही. त्यामुळे नेटवर्क वगैरे असा पण इश्यू आहे. त्याचनंतर शहरी भागातील विद्यार्थ्यांकडे आपण बघतो की सॉफ्टवेअर वगैरे हँडल करणं वगैरे, त्यांचे रेग्युलरमध्ये काही विषय असतील ते हँडल करणं, त्याचबरोबर कम्प्युटर लॅपटॉप हे त्यांच्या वारंवार हाताळणीमध्ये येतं, ते शहरी भागामध्ये येत नाही. तर शिक्षण या क्षेत्रामधील गव्हर्नमेंटनं असं केलं पाहिजे की ग्रामीण भागातील हा जो काही इंटरनेटचा प्रभाव आहे किंवा आपण म्हणतो डिजिटल शिक्षण हे कसं दिलं पाहिजे या योजनेवर थोडा भर द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता ही पूर्ण जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आता कोणते असे बदल वाढत आहेत तुम्हाला की म्हणजे जे दुसरे घडून यावेत नवीन बदल? शिक्षण व्यवस्थेमधील अभ्यासक्रम हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण बघतो की आज विद्यार्थ्यांकडे UG PG कम्प्लीट विद्यार्थी आहेत पण त्यांच्या हाताला काम नाही किंवा नोकरीत नाही. मग स्किल बेस्ड वर्क काय अशा गोष्टी असतील, त्यानंतर टेक्नॉलॉजीचा अभाव, या सर्व काही विषय आहेत. त्यानंतर आपण जो डिग्री पाहतो त्यामध्ये विद्यार्थ्यांचं असं म्हटलेलं आहे की डिग्रीला फक्त कागद अशी किंमत झालेली आहे. तर असं न करता रेग्युलर कॉलेज, अनुपस्थिती वगैरे असे पण त्यामध्ये काही मुद्दे आहेत. आता जसं की 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे की आपले जे जज आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की जे असे बेरोजगार लोक आहेत, आळशी आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणलं होतं. त्याच्यावरून आता जी कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झालेली आहे ऑनलाईन आपल्याला दिसत आहे, तर त्याच्यावर तर तुमचं काय मत असेल की त्याला सपोर्ट द्यावं की? त्यामध्ये आणखी एक असा विषय येते, आपण आज सगळीकडे बघतो की कॉक्रोच जनता पार्टी सगळं सोशल मीडियावर सुरू आहे. पण त्याचा मेन मुद्दा काय? आज विद्यार्थ्यांकडे सुशिक्षित विद्यार्थी आहे पण नोकरी नाही. आपण असं बघितलं पाहिजे का? सुशिक्षित विद्यार्थी आहे, त्यानं BCA कम्प्लीट केलं, MCA कम्प्लीट केलं, मग त्या BCAची जी पात्रता आहे ती त्या विद्यार्थ्यामध्ये आहे का? त्यानं बऱ्याच काही कॉलेजमध्ये फक्त कॉलेजला एक्झामला जायचं, कॉपी करून पेपर द्यायचे, अशा पण काही गोष्टी झालेल्या आहेत. शिक्षणाकडे काही गोष्टी प्रमाणामध्ये लक्ष दिलं नाही. अशा माध्यमातून जे विद्यार्थी स्किल नसलेले विद्यार्थी जे आहेत ते जर जॉबसाठी अप्लाय करत असत त्यांच्याकडे काहीतरी स्किल वगैरे पाहिजे ना. आज काही सेक्टरमध्ये जॉब भरपूर आहेत पण त्यासाठी पात्रता असलेले विद्यार्थी पण कमी आहेत. स्पर्धा वाढलेली आहे हे मान्यच आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे रिअल फॅक्ट आहे ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. जसं आता विद्यार्थ्यांसाठी सरकारने अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना जॉब्स मिळतील आणि त्यांना म्हणजे आता विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट आला नाही शिक्षणाच्या या गोष्टीबद्दल, कारण जॉबच नाही आहेत. ते म्हणते शिक्षण करण्यापेक्षा कोणता तरी व्यवसाय केला बरा. त्याच्यामुळे असं काय केलं पाहिजे सरकारने? आज बघितलं की बऱ्याच योजना हे विद्यार्थ्यांसाठी आहेत पण ते फक्त कागदोपत्री आहेत. जसं की मुलींना मोफत शिक्षण ही एक शासनाने योजना केलेली आहे. त्यामध्ये किती टक्के ते योजना अंमलात आलेली आहे, किती ग्राउंड लेवलला वर्क करते हे पण महत्त्वाचे आहे. फक्त योजना हे कागदीपत्र न करता तो विद्यार्थ्यांच्या रिअल जीवनावर आधारित झाली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला त्याचा उपयोग घेता आला पाहिजे आणि तो कुठंतरी अंमलबजावणी त्याची योग्य त्या पद्धतीने झाली पाहिजे असं मला वाटतं. जे विद्यार्थ्यांचं राजकारण असतं आजही लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात, त्यावर काय मत आहे? विद्यार्थी राजकारणाकडे लोक दोन दृष्टिकोनातून बघतात. एक, विद्यार्थी राजकारण चांगलं आहे असं पण म्हणतात आणि दुसरी बाजू आहे विद्यार्थी राजकारणात नको पडायला पाहिजे असं म्हणतात. मग त्यामध्ये काही जणांचा गैरसमज पण आहे, कारण की यामध्ये विद्यार्थी जर राजकारणात पडला नाही तर तो त्याचा नेतृत्व गुण हा कसा कौशल्य आज बघतो सगळ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, शिक्षकाच्या संघटना आहेत, कामगार संघटना आहेत, सगळ्यांच्या संघटना आहेत. हे संघटना कशासाठी आहेत की जर त्याच्यावर अन्याय झाला तर हे एकजूट होऊन लढतात आणि त्याचा प्रश्न सुटतो. त्याच प्रकारे विद्यार्थी राजकारण पण आहे, विद्यार्थ्यांच्या पण संघटना आहेत, यामध्ये पण विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि याचे जे रिअल फॅक्ट आहेत ते समाजाने बघितलं पाहिजे. आज जर कोणत्या आंदोलनामध्ये निवेदनामध्ये मी जर वारंवार दिसत असेल तर लोकांचं असं म्हणणं होतं की बुवा हा काही नाही, आंदोलन करणं निवेदन करणं याला दुसरं काही काम नाही, अशी पण एक नजर आहे लोकांची. आणि दुसरं तेच नाही, हा कॉलेज कॅम्पसमध्ये पण असतो, कॉलेज पण रेग्युलर करतो आणि विद्यार्थ्यांच्या समस्याला घेऊन प्रश्न पण विचारतो. म्हणजे चांगला पण नजरिया आहे आणि वाईट पण नजरिया आहे वेगवेगळं. त्यामध्ये गैरसमज असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये दिसतात. पण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे. आता तुम्ही हे पूर्ण जे काम करता, पूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी करता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हाने कोणती येतात? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत नांदेड महानगर म्हणून आम्ही काम करतो. नांदेड महानगर मंत्री अशी माझ्याकडे जबाबदारी आहे. आव्हाने जर बघितलं तर एखाद्या वेळेस आपण आपलं कॉलेज रेग्युलर करणं, अभ्यास करणं, त्याचसोबत संघटनेचं काम करणं हे एक मजा पण आहे आणि एक आव्हान पण आहे. कारण की मी जर फक्त आंदोलनं, निवेदनं याच गोष्टीच्या मागं लागलो आणि माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर मी कुठंतरी
अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मागे येईल, मी UG PG जे काय करतो ते बरोबर पद्धतीने करणार नाही. हे पण यांचा समतोल ठेवणे हे पण एक आव्हान आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी आपण बघतो, काही नातेवाईक वगैरे पण असतात की तो त्यांचा पण एक इमेज झालेली असते की बुवा हा कॉलेज कॅम्पसकडे लक्ष देतो की नाही, की कुठं ना कुठं न्यूजमध्ये दिसतो, पेपरमध्ये दिसतो. त्यांचं एक घरच्यांना सांगण्याचं वेगळीच पद्धत असते. हे एक आव्हान मला असं वाटतंय. आता जे की आता खूप लोक आंदोलनं करतात आणि आंदोलन आणि संवाद यामध्ये म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट जरा चांगली वाटते? आंदोलन आणि संवाद याच्या दोन बाजू आहेत. संवादातून जर प्रश्न सुटत असतील, सुसंवाद आपण ठेवलाच पाहिजे आणि संवादामधून मोस्ट ऑफली प्रश्न सुटतात. पण जर संवादातून प्रश्न सुटले नाही तर आंदोलन हा पर्याय शेवटचा आहे. या माध्यमातून आपल्याला असं वाटतं की आंदोलन आणि संवाद या दोन्ही गोष्टी आपण वेळेनुसार करायलाच पाहिजे. आता जसं की सोशल मीडियामुळे विद्यार्थी राजकारणात काय बदल झाले जे की पूर्वी नव्हते? सोशल मीडियामुळं विद्यार्थी राजकारणातील बदल तर झालेले आहेत, पण इतरही गोष्टीवर बदल झाले आहेत. आपण आजकाल बघतो की सोशल मीडियामुळं सगळ्यांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचते, पण त्यामध्ये असं आहे की ती गोष्ट योग्य पोहोचते का किंवा त्याच्यामध्ये काही भेसळून चुकीच्या पद्धतीने पोहोचते का हे पण आहे. तर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना त्याची व्हेरिफाय करणं हे पण महत्त्वाचं आहे. आज सोशल मीडियामुळं सर्व विद्यार्थी संघटना पण ॲक्टिव्ह झालेल्या दिसून येतात. आज दिल्लीला काय होते ते इथल्या कार्यकर्त्याला कळते, इथल्या विद्यार्थ्यांना कळते, आणि इथं काय हे सर्व एक घटना आहेत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत येत आहेत. त्यामुळं ॲक्टिव्हनेस हे दिसत आहे. आजचा जे तरुण आहे ते पूर्ण म्हणजे नेतृत्वाकडे आकर्षित होत आहे, त्यावर काय बोलायचं आहे? आजच्या तरुणाईने नेतृत्वाकडे आकर्षित होतं ही चांगली बाब आहे आणि नेतृत्वाकडे आकर्षित झालंच पाहिजे. कसं आपले प्रश्न आहेत, आपण जर विचारले आणि आपण त्याचं जर सोल्युशन घेतलं, हे नेतृत्व गुण त्यामधून कौशल्य होतो. एखादा विद्यार्थी आहे, त्याला काही कॉलेज कॅम्पसचा इश्यू आहे आणि तो भीतो की किंवा स्टाफला वगैरे घाबरतो किंवा मग त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, तर त्यातलं नेतृत्व गुण हे कौशल्य होणार नाही. आणि आज समाजामध्ये टिकायचं असेल तर नेतृत्व करणं ही काळाची गरज आहे. नेतृत्व त्या विद्यार्थ्याला करायला पण बनलं पाहिजे. आणि नेतृत्व आज सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. सोशल मीडियाचा पण एक इफेक्ट आहे. जसं की आता खूप विद्यार्थ्यांना म्हणजे कॉन्फिडन्सच नसतो की आता आमच्यावर अन्याय होते पण आम्हाला बोलायची हिंमतच नाही. तर त्यांच्यासाठी काय आहे का म्हणजे तुमच्या असं विद्यार्थी संघ अखिल भारतीयचं? तुम्हाला एक यातला मुद्दा सांगतो. मी ज्यावेळेस MGM कॉलेजला होतो BCA सेकंड इयरला, आम्हाला 1 टाइम फीस मागत होते. हां, पूर्ण फीस एकदा द्या, नाहीतर तुम्हाला हॉल तिकीट भेटणार नाही, तुम्हाला एक्झामला बसू देणार नाही. प्रत्येक विद्यार्थी जायचा आणि प्रिन्सिपलला बोलायचा. त्यावेळेस तो एक तर रेग्युलर कॉलेजला यायचा नाही किंवा मग त्याच्या काही चुका असायच्या, प्रिन्सिपल त्याच्याकडे बघायचा आणि त्यांना बाहेर काढून द्यायचा आणि काही ऐकून पण घ्यायचं. मग काय विद्यार्थ्याच्या मनात एक असं वातावरण तयार झालं होतं की आपण जर कॉलेज स्टाफकडे गेलो तर आपल्याही काही चुका आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थी भीत होता. किंवा काही विद्यार्थ्यांना वाटायचं की बाबा प्राध्यापक आहेत, नंतर मला ओरडतील वगैरे असं काय, त्याच्यामुळे त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिले त्यानुसार तो फॉलो करायचा. यातला एक मुद्दा असा आहे, कोणताही प्राध्यापक हा विद्यार्थ्यांना दाबत नसतो. प्राध्यापकांना उलट आवडते की विद्यार्थ्यांनी माझ्याकडे प्रश्न घेऊन यावे, हा एक मुद्दा आहे. मग आम्ही असंच विद्यार्थी संघटनेसोबत गेलो. एकटा जाताना पहिले घाबरायचो, माझा जास्त कॉन्टॅक्ट नसायचा विद्यार्थ्यांमध्ये. मी, माझा अभ्यास आणि माझे 2 मित्र असा माझा रेग्युलरचा नियम होता. मग त्याच वेळेस आम्ही विद्यार्थी संघटनेकडे गेलो आणि त्यांना सांगितले असे प्रश्न आहेत. तर त्यांनी सविस्तरित्या येऊन त्या कॉलेज प्राध्यापकासोबत बोलून ते विषय मार्गीसुद्धा लावला. तेव्हापासून कळाले की आपण आपली योग्य भूमिका किंवा आपल्यावर होत असलेला अन्याय हा आपण स्पष्टपणे बोलायला पाहिजे. आता हे आपल्या महाराष्ट्रातील जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये असे कोणते बदल घडायला पाहिजेत? महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण आता जे बोललो, महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये नवीन नियमावली विद्यार्थ्यासाठी सगळं काही नियोजन वगैरे करतात किंवा नियमावली आणतात, काही नियम आणतात, सगळ्या गोष्टी असतात. त्यामध्येच मुलींचं मोफत शिक्षण हाही मुद्दा. शासनाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि काही करायला पण पाहिजे, पण ते अंमलातही आणायला पाहिजे, फक्त कागदोपत्री न ठेवायला पाहिजे. पण आपल्या इकडे कसं आहे, जे पॉलिटिशियन्स आहेत म्हणजे ज्याच्यात शिक्षण मंत्री असो ते जास्त तेच शिकलेले नाही आहेत, त्यावर काय म्हणसाल? शिक्षण मंत्र्याचं पण शिक्षण शिकलेलं नाही असं आपण म्हणू शकत नाही, असं लोकांचं मत आहे, माझं नाही. हां, तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी पोस्ट दिसली, हा आहे आणि हा त्याचा पात्र नाही, त्याचं 11वी पास आहे आणि शिक्षण मंत्री, अशा पण मोस्ट ऑफली सोशल मीडियावर पोस्ट आपल्याला बघायला भेटतात. त्यावर लगेच विद्यार्थी काय करतो, हा अरे असं आहे, शेअर करतो. तसं इनफॅक्ट फॅक्ट काय
हे बघत नाही, याच्यामुळे एक नेरेटिव्ह पण सेट होतो. आणि जर माझ्याकडे शिक्षण मंत्री जबाबदारी असेल तर मी त्यासाठी पात्र असणं हे काळाची गरज आहे. आणि असं राजकर्ज जर होत असेल तर असं होऊ नये, यावर आवाजसुद्धा विद्यार्थ्यांनी उठवलाच पाहिजे. तर तुम्ही आता हे पूर्ण काम करताय, काम करताना असा एखादा प्रसंग सांगा की जे तुमच्या आतापर्यंत लक्षात आहे. काम करताना प्रत्येक वेळ वेगवेगळे प्रसंग आपल्या जीवनात येतात आणि अनुभव सुद्धा येत असतात. त्यातील एक प्रसंग तुम्हाला सांगतो. थोडा म्हणजे काम आता आपण होईल की नाही असं पण वाटलं होतं आणि आपण दुसऱ्यांना सांगितलेलं नाही, गटपट रचना त्या कार्यक्रमाची लावली नाही असं पण वाटलं होतं. त्यातला एक प्रसंग सांगतो. आता एक दिवस मागं 4-5 महिन्या अगोदर आपण एक कलेक्टर ऑफिसला वेगवेगळ्या शैक्षणिक समस्या घेऊन निवेदन दिलं आणि त्या निवेदनावर काही आम्हाला वाटलं नाही. 2 वेळेस निवेदन पण दिले, त्याचा काही इम्पॅक्ट आला नाही किंवा योग्य उत्तर आलं नाही. त्यामुळे मग विद्यार्थ्यांनी संघटनेने मिळून आम्ही आंदोलनसुद्धा केलं. त्यावेळेस असं प्रेशर झालं होतं, आपण सर्व विद्यार्थ्यांना सांगालो तुमच्या समस्या आहेत. D-पाटूचे प्रश्न असतील, वेळेवर रिझल्ट न लागले, त्यांच्या रिचेकिंगचा रिझल्ट नाही येणे, अशा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रश्न असतील, ITIचा विद्यार्थी असेल तर त्याचा ITI भत्ता त्याला न भेटणे, नर्सिंगचा आणि स्वीट्सचा पॅटर्न असेल, अशा विविध समस्यांना घेऊन आम्ही आंदोलन केलं. आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगालतो अरे असं असं आंदोलन आहे आणि तुम्ही चला कॅम्पेनिंग वगैरे करणं किंवा विद्यार्थ्यांना माहिती सांगलं, त्यावेळेस मोस्ट ऑफली जर विद्यार्थ्यांना सांगायलो 10चा ग्रुप झाला तर सगळं ऐकण्यासाठी फक्त 2 किंवा 3 विद्यार्थी राहायचे. मग असं वाटायचं की आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊनच जर आपण काम करत असाल आणि याला विद्यार्थ्यांचं पण पॉझिटिव्हिटी किंवा मग विद्यार्थ्यांना पण याची महत्त्वाकांक्षा किती आहे हे थोडंसं नैराश्य पण वाटलं. पण ज्यावेळेस आम्ही मोस्ट ऑफली विद्यार्थ्यांकडे पोहोचलो त्यावेळेस 500-550+ विद्यार्थी आले. तर सगळं बघून असंही वाटलं की बा नाही, काही विद्यार्थी मोजके असतात पण काही विद्यार्थ्यांना खरंच त्या गोष्टीची जाणीव असते आणि खरंच त्या विद्यार्थ्यावर अन्याय होतो. तर त्यासाठी आपण एकत्र जमलं पाहिजे. कधी असा क्षण आला होता का तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला असं हरल्यासारखं वाटलं नाही, सगळं सोडून द्यावं वाटलं? विद्यार्थी परिषदेमध्ये काम करताना असं फक्त ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो पण ते जर एखाद्या समोर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होत नाही किंवा मग तो त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यावेळेस तो ज्यावेळेस काही असं भावना वेगवेगळ्या व्यक्ती म्हणजे आपल्याबद्दल सांगतो लोकांना, त्याला काही काम नाही, असं नाही तसं नाही, असं थोडंसं एक वेळ झालं होतं. त्यावेळेस असं वाटलं आपण तर चांगलं काम करायलो तरी पण आपल्यातलेच काही जण वेगवेगळ्या पद्धतीने नाव ठेवायले. तर असं एकदा वाटलं होतं. पण त्यातून एक वेगळा अनुभव आला आणि डबल व्यवस्थित सगळं माहिती घेऊन आपण ज्यावेळेस काम करायला लागलं आणि समाधान भेटलं त्यावेळेस नंतर कंटिन्यूमध्ये कामाचं झालं. तर तुम्ही पण सोशल मीडिया वापरता, ज्यावर जेव्हा तुम्ही काम करता त्या पोस्ट टाकता त्यामध्ये कमेंट्स येतात, त्या कमेंट्स तुम्ही त्याच्यावर काय रिप्लाय देता? म्हणजे हे बघा, कमेंट्स करणं हे म्हणजे मत मांडणं हे सर्वांना संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि मत मांडायलाच पाहिजे. पण आपण खरंच एखाद्या व्यक्ती जर आंदोलन करत असेल, काही करत असेल किंवा इतर गोष्टी चांगल्या पद्धतीचे करत असेल त्याच्यावर दोन्ही बाजूने मत येतात जनतेकडून. मोस्ट ऑफली इंस्टाग्रामवर फेक आयडिया काढणं, मग कुठंतरी त्या गोष्टीला वेगळ्याच प्रकारे प्रेझेंट करणं, वेगळ्याच कमेंट करणं असं चालू राहते. पण चांगलं काम केल्यानंतर टीका तर होणारच, याचं काही तेवढं वाटत नाही. आजच्या तरुण मुलांना राजकारणामध्ये यावं वाटत आहे किंवा अशा कोणत्या संघटना आहेत त्यांच्यासोबत जॉईन व्हायला वाटत आहे, तुम्हाला यावर काय बोलायचं आहे? ही चांगली बाब आहे, विद्यार्थ्यांनी राजकारणात यायला हवं. पण फक्त प्रसिद्धी मिळवणे किंवा मग सोशल मीडियावर फक्त ॲक्टिव्ह राहणे किंवा मग काही गोष्टी आपल्याला किंवा त्याला काही जण काय करतात, त्याचे 2 बाजू आहेत. राजकारण कोणाला यावं पण वाटते आणि कोणाला यावं पण नाही वाटत. यायला पाहिजे आणि इतर संघटनेसोबत किंवा मग आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील संघटनेसोबत आपण जोडायला पाहिजे असं मला वाटतं. जसे की आता सगळ्यांकडे मोबाईल आहेत, आजच्या जमान्यात स्मार्ट मोबाईल सगळ्यांकडेच आहेत. आता ही मोबाईल जी विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यांच्याच हातामध्ये आलेले आहेत, तर ते विद्यार्थ्यांना समोर नेण्यास मदत करतात की पाठीमागं ओढण्यास मदत करतात? आत्ता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मी सांगितलं तसं स्क्रीन टाईम टू ॲक्टिव्हिटी टाईम हे जे चालू केलं आहे त्यामध्ये यातल्या दोन्ही पण बाजू आहेत. विद्यार्थ्यांना समोर नेण्यासाठी पण मदत करते आणि मागं आणण्यासाठी मदत करते. विद्यार्थी त्याचा उपयोग कसा करतो किंवा मी त्या सोशल मीडियाचा उपयोग कसा करतो हे महत्त्वाचं आहे. तर चांगल्या गोष्टीचा उपयोग आपण केला पाहिजे आणि गेमिंग वगैरे काही किंवा मग अदर रील्स स्क्रोल करणं वगैरे हे अशा काही गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. आपण बघतो की आत्ताची आपली मानसिकता अशी झालेली आहे, पहिले 1-1, 2-2, 3 तासाची आपण पिक्चर मूवी वगैरे बघायचो, पण आता वेब सिरीज आली 30 मिनिटाची बघायची माणसाची मानसिकता झाली. त्यानंतर आपण स्क्रीन टाईम तर वाढलेलाच आहे पण आपण रील वगैरे बघतो.
एका मिनिटाची जर एखादी रील असेल ना तर ते कोणी बघत नाही, लगेच लगेच pause करून टाकतं. pause. म्हणजे ही मानसिकता झालेली आहे. याच्यामुळं नैराश्य, ताणतणाव ह्या गोष्टी झालेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी पण आणि कोणी पण असो सोशल मीडियाला चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे, त्याचा चुकीचा वापर नको करायला आणि टाइमपास म्हणून सोशल मीडियाकडे जाऊ नये असं मला वाटतं. जसं की विद्यार्थी आता करिअरकडे जास्त फोकस करतात, करिअरसोबत त्यांनी सामाजिक कार्य पण केली पाहिजेत का? आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नसून आजचाच नागरिक आहे. हम्म. आजची तरुणाई हे देशाचं भविष्य आहे. तर यांनी सामाजिक कामाकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे जितकं आपण करिअरकडे वगैरे लक्ष देतो. जर आपण फक्त आपल्या करिअरकडे लक्ष दिलं आणि सामाजिक गोष्टीकडे जर लक्ष दिलं नाही तर काहीतरी चुकीच्या गोष्टी होत राहतात. त्यावर जर कोणी बोलणार नसेल, काही नसेल तर ते वारंवार होत राहतात आणि त्याचा आज नाही पण आपण कधीतरी बळी पडू. तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी करिअर आणि सामाजिक काम या दोन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर पुढच्या 5 वर्षात ही विद्यार्थीची चळवळ जी आहे ती तुम्ही कसं बघता तिच्याकडे? विद्यार्थी परिषदेचं आत्तापर्यंत 77 वर्षापासून जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून काम चालूच आहे. विद्यार्थी परिषदेची सैद्धांतिक भूमिका आहे, त्यानुसार विद्यार्थी परिषद हे काम करत असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असतील किंवा सामाजिक काही उपक्रमांमध्ये विविध माध्यमातून विद्यार्थी परिषद काम करते. आज बघतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आयाम, गतिविधी या थ्रू विद्यार्थी परिषद काम करते. इंजिनिअरिंगचे वगैरे जे काही विद्यार्थी असतात, ITI ते IIT इथपर्यंत विद्यार्थी परिषद काम करते. त्याच्यासाठी मग TSVKचा फोरम आहे, त्या थ्रू त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये काम करतो. जे काही आयुर्वेदिकचा विद्यार्थी आहेत त्यामध्ये जिज्ञासा म्हणून काम करतो. मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मेडिव्हिजन म्हणून. त्याचनंतर वेगवेगळे आयाम गतिविधी आहेत, काही सोशल वर्क वगैरे अशा पण वेगवेगळ्या आयाम गतिविधी आहेत, त्या थ्रू विद्यार्थी परिषद काम करते आणि 77 वर्षापासून काम करत राहिले, पुढे पण याच प्रकारे काम करत राहील. याच्यामध्ये एक विषय जर बघितला तर अनुपस्थिती, कॉलेज कॅम्पसमध्ये दिसणारी जी अनुपस्थिती आहे या विषयावर सुद्धा काम चालू आहे. आम्ही एक अनुपस्थिती सर्वेक्षण केलं आहे. त्यामध्ये कॉलेज कॅम्पस तर आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग आहेत पण त्याच्यामध्ये विद्यार्थीच नाही. मग ते विद्यार्थी कुठंतरी क्लासेसला आहेत किंवा कुठंतरी अदर जागी ते व्यवसाय करतात, काही आर्थिक गोष्टी असतील त्यामुळं, काही कामाला आहेत, ही पण एक गोष्ट आहे. तर विद्यार्थी कॉलेज कॅम्पसमध्ये कसा आला पाहिजे, त्याला काही कारणं आहेत त्याच्यामुळे तो येत नाही. त्याला ज्या प्रकारे शिक्षण भेटायला पाहिजे त्या प्रकारे शिक्षण भेटत नसेल किंवा मग त्याची आर्थिक परिस्थिती खराब असेल किंवा मग त्याने क्लासेस वगैरे लावलेले असतील, अशा काही गोष्टी आहेत. तर या सर्व विषयांना घेऊन विद्यार्थी परिषद काम करते. सर आता एक छोटासा गेम आहे, आपण बस 3 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. तुमचा आवडता नेता कोण? जो सामाजिक प्रश्न घेऊन तत्परतेने काम करतो तो माझा आवडता नेता. विद्यार्थ्यांना एक संदेश द्यायचा असेल तर कोणता द्याल? विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीचा रिअल फॅक्ट बघितला पाहिजे आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तुमच्या संघटनेत यायचं असेल तर कुठून यावं लागेल? विद्यार्थी परिषदेची नांदेड ABVP नांदेड हे इंस्टाचं अकाउंट आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पण विद्यार्थी संपर्क करू शकतात. त्यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस वगैरे असते, आता जून-जुलैचा महिना, त्यावेळेस आम्ही प्रत्येक कॉलेज कॅम्पसवर जाऊन सदस्यता वगैरे करत असतो. विद्यार्थ्यांना विद्यार्थी परिषदेची माहिती सांगणं आणि त्याची मेंबरशिप करून घेणं, याही पद्धतीने विद्यार्थी परिषदेसोबत विद्यार्थी जोडू शकतात. मला एक माझ्याकडून प्रश्न विचारायचा होता. जसं की सर आता तुम्ही सांगितलं आपल्या MGM कॉलेजबद्दल बोललात, हे जे तुमचं जे परिषद असते ती सगळ्या कॉलेजमध्ये असते की काही टिपिकल कॉलेजमध्येच असते? नाही, प्रत्येक कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी परिषद काम करते. प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी, कोणतेही कॉलेज विद्यार्थ्यासाठी काम करते. मग कुठं कॉलेज कॅम्पसवर विद्यार्थीची कार्यकारिणी आहे तर कुठं नाही, असा विषय आहे त्यामध्ये. तर शेवटी एक लास्ट क्वेश्चन आहे सर, म्हणजे जे तुम्हाला फॉलो करतात लोक त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? विद्यार्थी परिषदेसोबत काम करताना एक वेगळी नजर माझ्याकडे बघण्याची हे समाजाची किंवा विद्यार्थ्यांची झालेली आहे. तर त्यासाठी एकच गोष्ट आहे की ज्या पद्धतीने आपण एखादा विद्यार्थी किंवा एखादा नेता जर काम करत असतात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की तो काम कशा पद्धतीने करतो आणि त्याचं चांगलं काम जे आहे त्याला एक पाठिंबा पण दिला पाहिजे आणि त्या गोष्टीवर आपण पण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण पाहिलं की सरांनी खरंच खूप छान सांगितलं. जे विद्यार्थी असे काही शिक्षकांना भितात किंवा त्यांचे काही प्रश्न असतात ते समोर आणत नाही, तर तुम्ही विद्यार्थी परिषदेची मदत घेऊ शकता आणि तुमचे प्रश्न सोडवू शकता. धन्यवाद सर, तुम्ही खूप तुमचा वेळ देऊन आलात त्याबद्दल तुमचे आभार. आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद.